महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व तमाम डोंबिवलीकरांना आवाहन केलं होतं का आपण जे दिल्लीमध्ये काल विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला, दिल्ली सरकारच्या पोलिसांनी जे विद्यार्थ्यांवर मारहाण केली, याच्यासाठी आपण सर्व डोंबिवलीकर म्हणून आपण इथे आलं पाहिजे आणि निषेध केला पाहिजे। या आव्हान प्रतिसाद देता संपूर्ण डोंबिवलीकरांच्या जनतेने मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित राहिले। सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। या देशामध्ये लोकशाही आहे, पण आपण बोलायचं नाही। नीटचा पेपर फुटला, पण आपण बोलायचं नाही। लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं भविष्याचं, पण आपण बोलायचं नाही। 20 पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली, पण आपण बोलायचं नाही। अरे लोकशाही आहे, मग आपण बोलायचं नाही? हाँ, वांतू आपलं सोनम सर सारखे जे शिक्षण तज्ञ आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठं कार्य केलंय, मेगासिस सारखे ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, गौरव करण्यात आलेला आहे, ते आज 23 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर इथं उपोषण करतायत। ते स्वतःसाठी करतायत का देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतायत? पण सरकारला जरा पण भावना नाही, हे त्यांना भेटायलाही जात नाही। आणि अशा प्रकारे विद्यार्थी जर प्रश्न विचारत असतील तर त्यांना सरकार अशा परीने दडपशाही करतात। मला एकच या आपल्या माध्यमातून एक सांगायचं आहे, सर्वात पहिलं तर आपलं अभिनंदन आणि धन्यवाद द्यायचं आहे। आज आपण आहात, सोशल मीडिया आहे म्हणून आज हा प्रश्न गाजतोय, नाही तर हा पण कुठेतरी दाबला गेला असता। मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, या देशाने 2014 साली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जो मॅन्डेट दिलेला होता, आज या देशातली तीच जनता यांच्यावर थू करते। ज्याप्रमाणे यांनी देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केलाय। माझ्या बहिणींना 12-12, 15-15 वर्षाच्या बहिणींना या लोकांनी लाठीचार्ज केलाय, कपडे पाडलेत। हे दिसत नाही यांना? हे सरकार आंधळ झालंय, बहिरं झालंय आणि मुकं झालंय। म्हणून आज आम्ही सर्व डोंबिवलीकर म्हणून आम्ही मुक आंदोलनासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे उपस्थित झालेलो आहे, पुतळ्यांच्या इथे। डॉक्टर बाबासाहेबांचं एक म्हणणं होतं, संविधान कितीही चांगलं असेल, पण जर ते राबवणारे सत्ताधारी जर चांगलं नसेल तर त्या संविधानाचा परिणाम हे वाईट स्वरूपात होतील। आणि त्याचेच परिणाम आता इथे या देशामध्ये दिसू लागलेत संपूर्ण। आणि या भारतीय जनता पार्टीचा संविधान बदलण्याचा जो कार्यक्रम चालू आहे लपून छपून, हा मला वाटतं या मार्गाने त्यांनी पुढे नेण्याचं सुरू ठेवलंय। आपल्या मार्फत मला एकच घटना सांगायची इथे का काल काही विद्यार्थी याच ठिकाणी येऊन आंदोलन करत होते, दिल्लीत घडलेल्या घटनेला निषेध करत होते, तर काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी येऊन त्यांना दमदाटी केली का इथे असे आंदोलन करायचे नाही, तुम्हाला आम्ही मारू। ते जे विद्यार्थी आहेत त्यांना मी इथे आपल्या मार्फत सोशल मीडियाच्या मार्फत सांगतो, आपण आम्हाला संपर्क साधा, आम्ही आपल्या सोबत इथे राहून आंदोलन करू। मग कोण हे भाडेके टट्टे येतात का आम्ही बघू। धन्यवाद। वंदे मातरम।